मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला आणि अलिबागला जाण्यासाठी दररोज असंख्य प्रवासी फेरीने प्रवास करतात। मात्र बुधवारचा दिवस नीलकमल या फेरीतील प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला। बुधवारी दुपारी गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीकडे नीलकमल ही प्रवासी बोट निघाली होती। या बोटीत 100 पेक्षा अधिक प्रवासी होते, ज्यामध्ये 20 लहान मुलांचाही समावेश होता। दुपारी 3:55 अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने या फेरीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली। या भीषण अपघातात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर किमान 98 जण जखमी झालेत। या घटनेनंतर बोटीवरील सुविधांचा अभाव, नीलकमल बोटीचा वेग, बोटीतील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। नीलकमल या बोटीवरील सुविधांचा अभाव आणि नियमांची पायमल्ली यामुळे अपघातात अधिक जीवितहानी झाल्याचं म्हटलं जात आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथून समुद्रमार्गे जहाजाने पर्यटक हे एलिफंटा लेणी तसंच अलिबाग इथं मोठ्या संख्येने जात असतात। मात्र अनेकदा या बोटी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जातात। दुर्घटनाग्रस्त नीलकमल या बोटीबाबतही तेच घडलं। नियमानुसार या बोटीची क्षमता 80 प्रवाशांची असताना त्यावर 100 पेक्षा अधिक प्रवासी असल्याचं समजतंय। त्याचप्रमाणे नियमानुसार बोटीतील प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट मिळणं बंधनकारक आहे। प्रवाशांनी ते प्रवासादरम्यान घालणंही अपेक्षित आहे। मात्र नीलकमल बोट बुडताना त्यातील अनेक प्रवाशांना लाईफ जॅकेट्स मिळू शकली नाहीत, अशी माहिती अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी दिली। बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते, मात्र कर्मचारी 5 ते 10च होते। अपघातानंतर बोटीवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। ती नियंत्रणात ठेवण्यासाठी, लाईफ जॅकेट्स पुरवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावं हे सांगण्यासाठी बोटीवर पुरेसं प्रशिक्षित मनुष्यबळही नव्हतं। त्यामुळे समुद्रमार्गे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। फेरींना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट्स पुरवल्या आहेत का? प्रवासादरम्यान त्यांनी हे वापरलेत का? याची खात्री करावी आणि त्यात अयशस्वी ठरलेल्या फेरी ऑपरेटर्सना दंड ठोठावला पाहिजे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असं बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले। जेव्हा जेव्हा एखादा प्रमुख घटक, उदाहरणार्थ इंजिन, एखाद्या क्राफ्टमध्ये बसवला जातो, तेव्हा गंभीर दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर यांच्यासोबत विस्तृत चाचण्या करतो। समजा जर बोटीच्या निर्मात्याने दावा केला की इंजिन 140 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहोचू शकते, तर त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्याची ऑनबोर्ड चाचणी करतो। अशाच प्रकारची या स्पीड बोटची चाचणी घेतली जात होती, असं नौदल अधिकाऱ्यांनी सांगितलं। स्पीड बोटीमध्ये नवीन इंजिन बसवल्यानंतर 4 OEM प्रतिनिधींसह 6 जणांनी त्याची चाचणी सुरू केली होती। तेव्हा चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नीलकमल या प्रवासी फेरीशी टक्कर झाली। या प्रकरणी नौदलाच्या बोट चालकासह स्पीड बोटीतील प्रवाशांविरुद्ध FIR नोंदवल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। स्थानिक बोट ऑपरेटर सुभाष मोरे यांनी आरोप केलाय की नौदलाच्या बोटी वारंवार धोकादायकपणे फेरीच्या जवळून चालतात। नौदल अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेकदा तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, असा दावा त्यांनी केलाय। नौदलाच्या बोटींनी फेरीपासून सुरक्षित अंतर राखण्याची विनंती सातत्याने करण्यात येत होती, मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप मोरे यांनी केलाय। एकंदर ही दुर्घटना आणि त्यातील जीवितहानीचा आकडा पाहता बोटीवरील सुरक्षा आणि व्यवस्थेची नियमित चाचपणी, मर्यादित क्षमतेतील प्रवासी आणि नियमांचे काटेकोर पालन केल्यास अशा पद्धतीच्या दुर्घटनेत अधिक जीवितहानी टाळता आली असती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।